नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। आमच्या गोंयांत बार्देस तालुक्यात आसगांव गांवांत रस्त्याची सगळी चाळण जाल्ली आसा आनी तिचो निशेध करण्यासाठी बस मालकांनी आणि जे कंडक्टर आणि जे क्लिनर्स तांच्यांनी बसून आयज निशेध व्यक्त केलो। आनी बसले ते खंय बाबडो मालक तो उदकान बसलो, अक्षरशः त्या रस्त्याच्या खड्ड्यांनी उदकान बसून तिने सरकारचो निशेध केलो। जवळ जवळ केंद्रा कडल्यान आमकां 50,000 कोटी रस्त्याचे डाग जशे येयले ते गेले खंयसर। सरकारान एकूच ठरयला काय की म्हणटा, गोंयकारांक सारखे कायमचे रस्ते रडपाचे। अरे बाबा, तुम्ही सगळ्यांक आयज काबार केल्ले आसा, म्हणजे टॅक्सीचो धंदो काबार केल्लो आसा तुम्ही। रस्त्याची अशी दुर्दशा जाल्ली आसा, तुका सांगता खड्ड्यान रस्ते की रस्त्यान खड्डो हे पळपाक मार्ग ना। एक्सिडेंटात ते लोक मेले वता, तेंचेर तुमचे सिरियसच ना। तुम्ही आयज टॅक्स आसता बशीचो म्हण टॅक्सीचो म्हण प्रत्येक टॅक्स तुम्ही व्यवस्थित आरटीओ टॅक्स कलेक्ट करता, ते काय तुम्ही कोणाक सोडिना। रस्त्यार तुमच्या पुलीस रावन, ट्रॅफिक पुलीस रावन लोकांच्यो गाडी हाडून टॅक्स गोळा करता। त्याच्या पेक्षा हांव म्हणटा, तो टॅक्स गोळा करता तो बरोबर आसा, कायद्याचे म्हणून उल्लंघन तरी कारवाई जावपाक जाय। पण प्रश्न असो, ती करता आसतना तुम्ही पळोवंक जाय तुमचे रस्ते तुम्ही काय बरे आसा काय ना ते। आयज 66 वर्साचो बाबडो एक सिनियर सिटीजन रस्त्यार बसून आपली व्यथा मांडटा आणि तो सांगता येता 8 दिसान तर तुम्ही सुटावो करना जाल्यार आमी 8 आंदोलन करतले संपूर्ण गोंयभर। मात तरी बाबा, आम्ही हे सगळे भुसकार आणि सगळे जाण पळय आहा ते बहुजन समाजाचे, खारवी भंडारी हे गरीब लोक आहा आणि हे सगळे जाण पळय आहा ते आतेवयल्या पोटाचे। 8 महिने जाले आम्ही हे त्रास सोसता। कितके महिने? 8 महिने। ते लायटीचे काम इकडे करता, उदकाचे काम इकडे करता आणि सफर कोण जाता? आम्ही जाता। आम्ही कांयच फायदो ना आमकां। सरकारान पळोवचें कोणाकूय इन्स्पेक्टर ठेवचे आनी कोण सफरर। तेंच्यांनी सरकारान कितें केलें सांगता तुमकां खबर ना। तेंच्यांनी इलेक्ट्रीक बस हाडल्या, ती एअर सस्पेन्शन, तेच्यो पट्ट्यो मोडाना, मोठ्या कोणाच्यो आमच्यो। म्हणजे तुम्ही आमकां स्लो पॉयझनिंग दिवन मारूंक सोदता, जाल्यार हे लोक काम करता। आमी बशी अश्यो काडटा, पोट फुटला म्हणून आमचें पोट भरना आमचे हे बशीर हे चंदन ताबणकर हेचे बशीर पोट भरो चंदन बेतकार। प्रमोद सावंत यांनी लक्षात धरपाक जाय, बाबा सर्वसामान्याची जर तू काळजी घेवंक शकना जाल्यार तुझे सरकाराचे कांयच फायदो ना। सरकार फक्त आता बिझी आसा पळय न्हू, व्हडल्या उद्योगपतींक कशे गोंयांत प्लॉट दिवचे, दोंगर कशे आमचे काबार करचे, शेतां कशी पुरोवची, टीसीपीच्या अंडर मोठे प्रकल्प येवपाचे गोंयांत, सर्वसामान्य काबार जावपाचो आसा। डॉक्टर प्रमोद सावंत, बारीक हेचेर विचार कर। आमचो सर्वसामान्याचो, मिडल क्लासाचो आणि गरीबाचो, उद्योगपतींक आणि उद्योगवाल्यांक तुम्ही हेल्प करून सर्वसामान्याचे काय भले जावपाचे ना। कोरोनाच्या काळात पयलींच आमचे गोंयकार काबार जाल्ले आसा, निकते खंय तरी वयर सरपाचो प्रयत्न करता। आयज पयशीं गोंयची दुर्दशा जाल्ली आसा। फक्त असेंब्लीन आश्वासनां दिवन लोकांक पिशान काडपाचो प्रयत्न करूं नाका। जी आश्वासनां दिता पळय ती पूर्ण करपाचो प्रयत्न करा। सर्वसामान्य आयज मरे सांगता 2 वेळचे अन्न कशें तयार करचो मरे सगळ्यांक मोठो प्रश्न पडलेलो आसा। आयज भुरग्यांचे एज्युकेशन कंप्लीट कशें करचें, भुरग्यांक कपडे कशें हाडचे, किचन आपले कशें चलचें, अशें चारय वाटेन मरे बाबडे शिरकाल्ले आसा सर्वसामान्य गोंयकार। तांकां दिसता की आतां आमकां वाली कोण ना। प्रत्येक निवडणुकीक तुम्ही गोंयकारांक पिशान काडटा। एक मात बरें, गोंयकार मरे आमचे सादे बाबडे तुमचेर विश्वास दवरता आणि प्रत्येक फावटी तुमकां पिशान काडटा तांकां तुम्ही। ही हाय बरोबर न्ही रे डॉक्टर प्रमोद सावंत। मात तरी कॅबिनेट तुमचे, तुम्ही गाडयो ही सेक्युरिटी सगळे कायमचे घेवन भोंवचे ना। फाल्यां येता कदाचित तुमकां सर्वसामान्याच्या मनशा प्रमाणे भोंवचे पडटले, तेन्ना प्रत्येक गोंयकार तुमकां रस्त्यार प्रश्न विचारतलो, त्या वेळार तुम्ही सत्ता आसतना तुम्ही कितें केलें काय म्हणून। ती हाय घेवं नाका। डॉक्टर प्रमोद सावंत, तुमकां हंबल रिक्वेस्ट, आयज ती गोंयचेर परिस्थिती अडवली, हांव ना म्हणिना। ही आपत्ती येयल्या पावसाची तो विषय वेगळो, पण तुम्ही तर बरे रस्ते केल्ले, बरे डिलिव्हरी केले, ही आपत्ती आमचेर येवची नासली। दोंगर तुम्ही सांबाळून दवरलेले जाल्यार आमचे येदी व्हडली नामुष्की येवची नासली। तुम्ही सगळे बरे गोंयक सत्यानाश करपाक फुडें सरले हो दिसता आमकां। अशें करूं नाका रे, गोंय सांबाळा। आमच्या गोंयार एक जगार बरें एक नांव आसलें लौकीक, ते आतां बरें नामशेष जाल्लें आसा। गोंयकारांक आतां गोंयकार आमच्या भावाक आमचें गोंय उरपाचें ना। गोंयकारांनूच जागे जाय। हे सत्तेचेर जे बसलेले आसा तांकां आमचे कांय पडलें ते फक्त कशें पळयता, आमच्या भुरग्या बाळाचे, आपले फॅमिलीचे आणि व्हडल्या उद्योगपतींक कसो हेल्प करचो, तांकां कशें वयर काडचो, हो एकमेव एजेंडा सरकारा कडेन आसा। दुर्लक्ष करूं नाका, सिरियस रावा, ह्या सरकाराचेर विश्वास दवरूं नाका। तुका सांगता, एका पर्याय एकूच खरें म्हणशात आतां आंदोलनां व्हडली जावपाक जाय, जेणे करून सरकाराक आमी जागो करपाचो प्रयत्न करपाक जाय। देव बरें करूं।